नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। या आधीच्या भागामध्ये आपण सर्वसामान्यरित्या या चिटणीसाची कार्यपद्धती या पुस्तकातील जी काही प्रस्तावना होती, अनुक्रमणिका होती आणि त्याविषयी जे दिलेली जी माहिती होती याच्याविषयी आपण आढावा घेतलेला आहे। यानंतर आपण सर्वसामान्यता अभ्यास करत असताना या घटकामध्ये पहिलं प्रकरण याच्यातला अभ्यासणार आहोत। आजच्या या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना आपण यात वित्त व्यवस्थापन म्हणजे थोडक्यात संस्थात्मक वित्त व्यवस्थापन हे कसं असतं याविषयीची माहिती घेणार आहोत। संस्थात्मक वित्त व्यवस्थापन पाहत असताना यात सर्वसामान्य कोणकोणत्या घटकाचा विचार केला जाणार आहे याविषयीची ही माहिती आपणास बघावायची आहे। म्हणून आज संस्थात्मक वित्त व्यवस्थापन यातील भाग क्रमांक 1 अभ्यासतोय। या भाग क्रमांक 1 मध्ये आपण जो घटक अभ्यासणार आहोत त्यामध्ये या पुढील घटकांचा किंवा बाबींचा विचार केला जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पहिल्या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला वित्त व्यवस्थापन, वित्त म्हणजे काय याचा आधी अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण या वित्त व्यवस्थापनाचे महत्त्व जाणून घेणार आहोत। हे सर्व करत असताना ज्यावेळेस आपण या वित्ताचा विचार करतो, आता वित्त म्हणजे काय हे आधी आपल्याला समजलं पाहिजे। वित्त म्हणजे पैसा, बघा पैसा, निधी, आपण म्हणतो ना की निधी असला पाहिजे, पैसा असला पाहिजे, कंपनीकडे भांडवल असलं पाहिजे आणि ह्या सर्व घटकांचा विचार या चिटणीसाची कार्यपद्धती म्हणजे कंपनी क्षेत्रामध्ये वित्त असा केला जातो। थोडक्यात वित्त याचा अर्थ पैसा असाच संबोधला जातो किंवा असाच विचार केला जातो। म्हणून आपण वित्त म्हणजे काय याचा विचार सुरुवातीला करूया। वित्त ही संकल्पना पैसा व पैशाचे व्यवस्थापन याच्याशी निगडित आहे। काय म्हणलेलं आहे? वित्त ही संकल्पना पैसा व पैशाच्या व्यवस्थापनाशी निगडित आहे। म्हणजेच थोडक्यामध्ये निधीचे गमन आणि निधीचे निर्गमन म्हणजे इनफ्लो आणि आउटफ्लो याच्याशी संबंधित असलेली ही संकल्पना आहे। व्यावसायिक संस्थेचे यश हे निधी उभारण्याची क्षमता व निधीचे विनियोग करण्याची कार्यक्षमता यावर अवलंबून असते। कोणतीही कंपनी अस्तित्वात येत असताना त्या कंपनीकडे जो काही तो यशाचे शिखर गाठते किंवा सक्सेस होते, ह्यासाठी प्रथमतः त्या कंपनीकडे असलेले व्यवस्थापन म्हणजेच जे काही निधी आहे ही निधी उभारण्याची क्षमता म्हणजे पैसा कशा पद्धतीने उभा केला जातो आणि तो विनियोग करण्याचा म्हणजे वापर करण्याची जी कार्यक्षमता आहे यावर त्या कंपनीचे सर्व यश काय असते अवलंबून असते। म्हणून हेनरी फोर्ड यांच्या म्हणण्यानुसार पैसा हा एक हात किंवा पाय आहे। कारण बघा काय सांगितलेलं आहे, पैसा हे एक हात किंवा पाय आहे, कारण एक तर आपण त्याचा वापर करा किंवा गमवा अशा पद्धतीने करू शकतो। व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हेही इथे अधोरेखित केलेले आहे। म्हणजेच व्यवसाय चालवण्यासाठी, कंपनी चालवण्यासाठी पैशाची किती उपयोगिता आहे, पैसा हा किती आवश्यक आहे याचं थोडक्यामध्ये त्यांनी इथं उदाहरण ह्या हात आणि पायामध्ये दिलेलं आहे। म्हणजेच मनुष्य जर हात आणि पाय व्यवस्थित असतील तरच आपले सर्व कार्य व्यवस्थित करू शकतो। त्याच पद्धतीने कंपन्यांना, व्यवसाय संघटनांना आपलं कार्य व्यवस्थित करण्यासाठी आधी काय असला पाहिजे, त्यांच्याकडे पैसा असण्याची गरज आहे। म्हणून सर्वसामान्य वित्ताला इथे महत्त्व दिल्याचे आपल्याला दिसून येते। यानंतर आपल्याला बघायचं आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ बघावायचा आहे। आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ बघत असताना आपण
इथं सांगू शकतो की संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग यांच्याशी संबंधित असते. म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्था जी आहे ही व्यवस्थेचं कार्यच आहे की कंपनीला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे, म्हणजे योग्य वापर करणे, योग्य कार्यासाठी त्याचा वापर करून घेऊन कंपनीची नावलौकिकता किंवा त्याचा विकास करण्यासाठी करावा लागतो. म्हणून या सर्वात महत्त्वाचं त्याचं इथं कार्य दिलेलं आहे किंवा संबंध दिलेला आहे, तो म्हणजे कंपनीला निधी उपलब्ध करून देणे आणि त्याचा योग्य विनियोग करणे. संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे, भांडवल, संरचना, गुंतवणूक, निर्णय याच्याशी ते संबंधित असते. म्हणजे जी व्यवस्थापन आहे, वित्त व्यवस्थापन, हे सर्वसामान्यपणे मिळालेला निधी कशा पद्धतीने मिळवायचा, त्याचा पुरवठा कसा करायचा, त्याची भांडवलाची संरचना म्हणजे मांडणी कशी करायची, कुठं वापरायचा आणि त्याची गुंतवणूक कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करावायची, ह्याविषयीचे निर्णय हे सर्वसामान्यरित्या काय केले जातात, या संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये घेतले जातात. म्हणून सुरुवातीला त्याची व्याख्या बघायची आहे की हेनरी हॅगलँड यांच्या मतानुसार संस्थात्मक वित्त व्यवस्था ही व्यावसायिक संस्थेने केलेल्या भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टीची हाताळणी करते. बघा, हे जे काही संस्थात्मक वित्त व्यवस्था असतात ते कंपनीने जे भांडवल उभारणी केलेली आहे, ही भांडवल उभारणी आणि त्याचा केला गेलेला उपयोग याच्याशी संबंधित असलेली आपणास दिसून येते. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवल बाजारपेठ, त्याच्यानंतर मुद्रा बाजार, भाग बाजार यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. म्हणजे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनेमध्ये वित्त नियोजन कसं करायचं, म्हणजे प्लॅनिंग कसं करायचं ते, त्याच्यानंतर मुद्रा बाजार, पैशांचा असलेला बाजार, भाग बाजार, भांडवल बाजार याचा अभ्यास केला गेल्याचं आपणास दिसून येतं. भांडवल निर्मिती, विदेशी गुंतवणूक किंवा विदेशी भांडवल याचाही समावेश या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये झाल्याचं आपणास दिसून येतो. त्याच पद्धतीने बँकांनाही यात अनन्यसाधारण महत्त्व दिल्याचे आपणास दिसून येते. कारण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये कंपन्यांना आवश्यक असणारा वित्त उपलब्ध करण्यासाठी असे विविध क्षेत्र हे उपयोगी पडत असतात. म्हणून या कंपन्यांच्या जगतात किंवा या सहकाराच्या जगतामध्ये कंपनीला किंवा संघटनेला, एखाद्या उद्योगाला आपला विकास करावायचा असेल तर अनेक क्षेत्राशी आपले संबंध ठेवून आपल्या विकासामध्ये वित्त पुरवठा कसा उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून विचार करावायचा असतो, जेणेकरून ह्या आर्थिक विकासामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. म्हणून या वित्त व्यवस्थापनाचा विचार करत असताना वित्त व्यवस्थापकांना खाली नमूद केलेल्या गोष्टी ही खात्री देत असते. म्हणजे सर्व घटकांचा विचार करत असताना याच्यामध्ये ह्या काही घटक दिलेले आहेत, ह्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, याचा विचार करावा लागणार आहे. आणि हे करत असताना संस्थेकडे प्रथमतः कोणकोणत्या गोष्टी असायला पाहिजेत, जेणेकरून संस्थेचा, कंपनीचा विकास हा अत्यंत जलद गतीने आणि प्रखरतेने होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये दिलेली आहे, संस्थेकडे पुरेशी व समाधानकारक वित्त व्यवस्था उपलब्ध आहे. एखादी संस्था, एखादी कंपनी व्यवस्थित चालत आहे की नाही हे जर आपल्याला बघायचं असेल तर प्रथमतः संस्थेकडे काय असलं पाहिजे, वित्त उपलब्ध असलं पाहिजे, पैसा उपलब्ध असला पाहिजे. ते असेल तरच कंपनी आपला व्यवसाय हा व्यवस्थितरित्या करू शकते. दुसरा घटक याच्यामध्ये दिलेला आहे, संस्था किमान मूल्य असलेले योग्य प्रकारचा निधीचा वापर करत आहे. बघा, संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारचा जो निधी आहे याचाच वापर करत आहे. म्हणजे संस्थेने जे वापर करत असलेला निधी आहे त्याचे मूल्य हे योग्य बाजारपेठेमध्ये असले पाहिजे, असेच ते घटक वापरत असलेले दिसून येते. तिसरा घटक याच्यामध्ये दिलेला आहे, संस्था उभ्या केलेल्या निधीचा वापर योग्य पद्धतीने करत आहे. एखादी कंपनी, एखादी संस्था चालत असेल आणि त्यांनी जमा केलेलं जे काही भांडवल असेल तर ते जर योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी जर गुंतवणूक नाही केलं तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि कालांतराने संस्थेला ते घातक असू शकतं. म्हणून संस्था ही
निधी वापरत आहे ते योग्य ठिकाणी योग्य प्रकारेच वापरत आहे याची ही खात्री असणे गरजेचे असते. त्याच्यानंतर संस्थेच्या कामासाठी किंवा संस्थेच्या मालकासाठी कमाल लाभांश निर्मितीचा प्रयत्न करत आहे. आपल्याला माहीत आहे कंपनीचे खरे मालक हे कंपनीचे सभासद असतात. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवरचा परतावा हा लाभांश असतो आणि जे काही गुंतवणूकदार असतात ते कंपनीमध्ये लाभांश आपली गुंतवणूक करत असताना त्याच्यातून काहीतरी आपणास लाभांश स्वरूपामध्ये नफा मिळावा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात. आणि ह्या मालकांच्या प्रयत्नांना आपण खरं उतरण्यासाठी सर्वसामान्य संस्थांनी काय करायला पाहिजे तर अशा लाभांशाची निर्मिती जास्तीत जास्त कसं करता येईल असे व्यवहार असे व्यवसाय सर्वसामान्य कंपनीतून केले गेले पाहिजे. तरच कंपनी हे काय करू शकते, मालक समाधानी असेल तर कंपनीचा विकास सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. म्हणून त्यासाठी खालील जे नमूद केलेले 2 निर्णय आहेत हे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार आहेत आणि या 2 संकल्पनेचा आपण काय करणार आहोत इथे अभ्यास करावयाचा आहे. म्हणजे कंपनीला जर आपला विकास करावायचा असेल, कंपनीला आपलं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून ह्या कंपनीच्या मालकांना चांगल्या पद्धतीने लाभांशाची निर्मिती करून द्यावायची असेल तर कंपनीला सर्वसामान्यपणे ह्या 2 संकल्पनेचा अत्यंत महत्त्व पद्धतीने किंवा प्रखरतेने विचार करणे गरजेचं आहे. त्यातला पहिला घटक त्याच्यामध्ये दिलेला आहे ते म्हणजे वित्तीय निश्चितीचा निर्णय. म्हणजे व्यावसायिक संस्थेला वित्तीय गरज भागवण्यासाठी भांडवल बाजारामध्ये प्रवेश करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. कोणतीही व्यवसाय संस्था कंपनी असू द्या हे त्याला भांडवल बाजारामध्ये काय करावे लागते, गुंतवणूक करण्यासाठी त्याला काय असतं की सवलत असते. गुंतवणुकीमध्ये ते प्रवेश करू शकतात. म्हणजे भाग बाजारामध्ये आपले भाग विकून तिथं प्रवेश करून जास्तीत जास्त भागधारकांना आपल्या कंपनीचे भाग विकत घेण्यासाठी भाग पाडू शकतात. या ठिकाणी वित्त उभारण्याचे विविध पर्याय संस्थेसमोर असतात. म्हणजे संस्थेला वित्त उभारत असताना, निधी उभारत असताना किंवा हा पैसा उभारत असताना वेगवेगळे स्रोत किंवा मार्ग दिलेले असतात. त्यामध्ये समहक्क भाग भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल. आता भागांची विक्री करून जे भाग भांडवल जमा केलं जातं त्याला मालकीचे भांडवल असं म्हटलेलं आहे. आणि ह्यामध्ये भागाचे वेगवेगळे घटक दिलेले आहेत, प्रकार दिलेले आहेत, समहक्क भाग, अग्रहक्क भाग. ते आपण नंतर पुढील भागामध्ये पुढील प्रकरणामध्ये तर अभ्यासणार आहोत. तर कर्जाऊ भांडवल सुद्धा उभा केलं जातं आणि हे 2 पर्याय संस्थेला या 2 पर्यायापैकी कोणत्या पर्यायाची निवड करायची याचं स्वातंत्र्य असतं. परंतु हे दोन्ही पर्यायाचे ठराविक प्रमाण ठरलेलं असतं. बँकेतून किंवा कर्ज किंवा सार्वजनिक ठेवी यांचा सुद्धा स्वीकार करून कर्ज रोख्याचा पर्याय संस्थेकडे असतो. एकतर भागांची विक्री करायची आणि मालकी भांडवल जमा करायचं किंवा आवश्यक असल्यास या बँकाकडून, कर्ज रोखेदाराकडून, ठेवीदाराकडून कर्जाऊ भांडवल घेऊन सुद्धा हा निधी उभा केला जाऊ शकतो आणि हा निधी भांडवल उभारण्याची खात्री देतो जेणेकरून कंपनीला आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला जो निधी आहे, भांडवल आहे ते उपलब्ध करता येतं. आता इथं योग्य भांडवल उभारणे म्हणजेच भांडवलाची योग्य रक्कम तसेच त्याच्यामध्ये त्या प्रमाणातील कर्जाऊ रक्कम आणि समहक्क भाग भांडवल याचे मिश्रण केले गेले आहे. म्हणजे याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, भांडवल उभारण्याची खात्री देणे म्हणजे थोडक्यामध्ये कर्जाऊ भांडवल आणि समहक्क म्हणजे भागांची विक्री करून मिळालेले भांडवल यांचं एकत्रित मिश्रण करून हे भाग भांडवल उभा करण्याची खात्री देण्याचं कार्य या कंपन्यांना करावं लागतं. आता हे करत असताना सर्वसामान्यरित्या दुसरा घटक याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे बघा की वित्त गुंतवणुकीचा निर्णय घेणे. थोडक्यामध्ये वित्त कसे उभारणी करणे आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय कसे घेणे यावर या कंपनीच्या व्यवस्थापनाचा निर्णय अवलंबून असतो. व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्ती करावयाची विविध पर्याय उपलब्ध होतात तेव्हा वित्त व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. हे निर्णय म्हणजे निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश देणे. याकरिता संस्थेकडून भांडवल मूल्य विचारात घ्यावे लागते. एकदा भांडवलाचे मूल्य कळाले की मग भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल. अशा पद्धतीने निधीचे नियोजन संस्था करू शकते.
गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवणे व व्यवस्थापनामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे यालाच गुंतवणूक निर्णय असेही म्हणतात. या संकल्पनेला भांडवली अर्थसंकल्प असेही संबोधले गेलेले आहे. तर अशा पद्धतीने या दोन घटकांचा जर व्यवस्थितरित्या अभ्यास केला, या दोन घटकांचा जरी व्यवस्थितरित्या वापर केला गेला तर कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये काय करू शकते, तर आपला व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा आपला विकास करण्यासाठी याचा उपयोग करू शकते. तर अशा रीतीने हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला आपणास दिसून येतो. त्याच पद्धतीने पुढे चालून वित्त व्यवस्थापनाचे काही महत्त्वही देण्यात आलेले आहे. आणि या वित्त व्यवस्थापनाचे जे महत्त्व दिलेले आहेत, हे महत्त्व सर्वसामान्य संस्थेच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त असतात. म्हणून परीक्षेमध्ये सुद्धा हा घटक आपणास सातत्याने विचारला जातो. व्यावसायिक संस्थांच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचाऱ्यांची कृती या सर्वांना खूप महत्त्व आहे. पण सर्वसामान्य सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे ते म्हणजे वित्त कामकाजाला, म्हणजे पैशाच्या कारभाराला, निधीच्या कारभाराला जास्तीत जास्त महत्त्व दिलेले आहे. थोडक्यामध्ये आपण सांगतो, एखादी कंपनी, एखादी संस्था, एखादा व्यवसाय, एक संघटना आपले कार्य करत असताना त्याच्यामध्ये की व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असले पाहिजे. वित्त पण अत्यंत महत्त्वाचे आहे. विपणन म्हणजे काय, खरेदी विक्रीची प्रक्रिया, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. आणि संस्था चालवण्यासाठी आवश्यक असलेले कर्मचाऱ्यांची कृती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. पण या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले आहे ते म्हणजे वित्तीय कामकाजाला. तो आता आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व समजून घ्यावयाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं पहिला भाग याच्यामध्ये दिलेला आहे. पहिलं महत्त्व दिलेलं आहे निर्णय प्रक्रियेत मदत करणे. बघा, संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये या वित्त व्यवस्थापन मदत करत असते. व्यावसायिक संस्थेचे बहुतेक सर्व निर्णय हे निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. व्यवसायातील कोणताही कार्य निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. व्यवसायातील प्रत्येक निर्णय त्याच्या नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवून घेणे आवश्यक असते. समोर निरनिराळे पर्याय उपलब्ध असतात. जो कमाल नफा मिळवून देईल अशाच पर्यायाचा व्यवस्थापन स्वीकार करत असते. जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था हिरवा कंदील दाखवते. अशा प्रकारे संस्थात्मक वित्तीय निर्णय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावत असते. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या गुंतवणुकीमध्ये जास्तीत जास्त परतावा मिळतो अशाच परताव्यामध्ये हे जे गुंतवणूकदार असतात ते गुंतवणूक करायला तयार असतात. आणि अशा ह्याच्यामध्ये की बहुतेक निर्णय हे सर्वसामान्य संस्थेचे कोणते की प्रगतिशील, जास्तीत जास्त नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून असावेत, या दृष्टिकोनातून विचार याच्यामध्ये केलेले दिसतात. म्हणून हा निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करण्याचं कार्य हे वित्त व्यवस्थापनाला करावं लागतं. त्यानंतर दुसरा घटक आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. उद्योग व्यवसायांना, संस्थांना आपलं कार्य करत असताना किंवा उद्योग करत असताना काय केलं जातं, तर असा प्रकल्प एखादा असला पाहिजे की जेणेकरून तिथं भांडवल उभारणी करणे शक्य असली पाहिजे. आणि भांडवल उभारणी करत असताना त्याचा उपयोग त्या गुंतवणूकदारांना झाला पाहिजे, संस्थांना झाला पाहिजे, कंपनीच्या मालकांना झाला पाहिजे. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था ही नवीन उपक्रमामध्ये पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. भांडवल उभारणीसाठी व्यावसायिक संस्था समहक्क भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करतात किंवा बँकेकडून कर्जही घेतात. म्हणजेच भांडवल उभारणी करण्यासाठी आवश्यक असलेले स्रोत, मार्ग हे सर्वसामान्य आपल्याला दिसून येतात. मग ती भांडवल उभारणी कोणती करणे सोयीस्कर आहे कंपन्यांना याचाही विचार यामध्ये केलेला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरा घटक दिलेला आहे संशोधन व विकास कार्यास मदत करणे. सर्वसामान्य अनेक संस्था, उद्योग संस्था
ह्या काय करत असतात, संशोधन करत असतात, वेगवेगळे शोध लावतात, वेगवेगळे प्रकल्प असतात, वेगवेगळ्या वस्तूचे उत्पादन करत असतात. ह्याच्यामध्ये व्यावसायिक प्रकल्पासाठी संशोधन, विकास व तपशीलवार शोधकार्य हे हाती घ्यावे लागतात. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्यांची तांत्रिक बाजू सविस्तरपणे समजून घेणे आवश्यक असते आणि या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो. यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते. म्हणजेच संशोधन करत असताना, एखादा प्रयोग करत असताना, एखादा शोध लावत असताना आवश्यक असलेला कालावधीही जास्त असतो आणि वारंवार अशा संशोधनासाठी निधीची आवश्यकता असते. तेही या व्यवस्थापन समितीला उपलब्ध करून द्यावी लागते, जेणेकरून त्या संस्थेचा विकास होऊ शकतो. तर अशा रीतीने ह्या सर्व घटकांचा विचार केला गेलेला आहे. जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आपल्या वस्तूंकडे आकर्षित करून घ्यावे लागते आणि अशा कामासाठी कंपन्यांना बाजाराचे सर्वेक्षण करण्याकरिता, तसेच बाजाराचे विश्लेषण करण्याकरिता, व्यक्तींच्या नेमणुका करण्याकरिता काय करावा लागतो, तर निधीची आवश्यकता असते आणि अशा कारणासाठी आर्थिक आधाराची सुद्धा गरज असते. कारण ज्यावेळेस एखादी संस्था, एखादी कंपनी एखाद्या वस्तूचं उत्पादन करते, त्यावेळेस त्याला प्रतिस्पर्धी जे असतात ते भरपूर प्रमाणामध्ये असल्याचे आपणास दिसून येतात आणि असे प्रतिस्पर्धी आणि स्पर्धात्मक वस्तूंची विक्री करत असताना कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये काही विक्री खर्च सुद्धा करावा लागतो आणि त्यासाठी सुद्धा निधी आधी उपलब्ध असला पाहिजे. त्यानंतर पुढचा घटक याच्यामध्ये दिलेला आहे तो चौथा, तो आपण या सर्व घटकामध्ये विचार करत असताना याच्यात व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मदत करणे. निधीचा ओघ सुरळीत असेल तरच कर्मचाऱ्याचे पगार वेळेवर देता येतात, आपल्याला याचा अंदाज आहे. कारण आताची परिस्थिती जर आपण पाहिली, या परिस्थितीमध्ये कामगारांचे काम केल्यानंतरचे मिळणारे वेतन आणि लोकांना मिळणारे काम हे सुद्धा बंद झालेले दिसून येतात. कारण अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग व्यवसायच बंद झालेले आहेत आणि उद्योग व्यवसाय बंद झाल्या कारणाने लोकांच्याकडे पगार नाही आहे, वेतन नाही आहे, उत्पन्न नाही आहे. त्यामुळे जाऊन बाजारातल्या वस्तूसुद्धा ते विकत घेऊ शकत नाही आहेत. त्यामुळे उद्योजक व्यावसायिकांनी आपले उत्पादन थांबवलेले आहे. अशा स्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार हा अत्यंत महत्त्वाचा असतो, जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालत असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत देता यावा यासाठी रोख रकमेची गरज असते आणि हे कार्य वित्त व्यवस्थापनाला करावे लागते. कर्जावर रकमेची परतफेड वेळेत करावी लागते. कच्च्या मालाची गरज असते आणि ही गरज भागते तेव्हा ते वस्तू विकत घेता येतात. म्हणजे गरज भागवण्यासाठी कच्च्या मालाची सुद्धा आपणास गरज असते, ती विकत घ्यावी लागते. वस्तूचे विक्रीकरण, संवर्धन तसेच नवनवीन वस्तूचे उत्पादन हे बाजारपेठेमध्ये करून त्या वस्तूचे उत्पादन बाजारामध्ये आणणे आणि ते बाजारामध्ये त्याची विक्री करण्याची सुद्धा गरज असते आणि हे सर्व करण्यासाठी सुद्धा व्यवस्थापनाची मदत लागते. विद्यार्थी मित्रांनो, एकूण ह्या वित्त व्यवस्थापनाचे जे महत्त्व दिलेले आहेत ते 10 घटक आहेत, 10 पॉईंट आहेत. आजच्या या भागामध्ये आपण फक्त 4च पॉईंटचा, 4च घटकांचा, 4च मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. यानंतरचे भाग आपण पुढील असलेल्या आपल्या भागामध्ये, अभ्यासविषयक भागामध्ये पुढचे एकूण 5 ते 10 भाग पाहणार आहोत. तत्पूर्वी आजच्या भागामध्ये आज आपण इथेच थांबतोय. परंतु मी थांबण्याच्या आधी तुम्हाला सांगेन, ज्या वेळेस हे लेक्चर चालू असतात, विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर पुस्तक तो पॉईंट्स ओपन करून बसा. पेन्सिल घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तुम्ही त्याला मार्किंग करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तो भाग सोपा जाईल. अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.